आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी। नमस्कार। आजच्या घडामोडी थेट तुमच्यापर्यंत। गुजरातला जाणारा 40 लाखाचा विदेशी मद्यसाठा जप्त, धुळे स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। बातमी सविस्तर। मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आणून पुढे गुजरात राज्याकडे अवैधरित्या नेला जाणारा विदेशी दारूचा मोठा साठा धुळे स्थानिक गुन्हे शाखेने पकडला आहे। या कारवाईत पोलिसांनी सुमारे 40,39,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। जळगावकडून धुळे मार्ग गुजरात राज्यात एका कंटेनरमधून विदेशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धुळे शहरातील नवीन सिव्हिल हॉस्पिटलसमोर धुळे जळगाव बायपास हायवेवर सापळा रचला। संशयास्पद टाटा कंपनीचे कंटेनर क्रमांक RJ52GA3630 तेथे आला असता पोलिसांनी तो अडवला। यावेळी कंटेनर चालक अजय राजाराम वानखेडे वय 52 राहणार इंदोर मध्य प्रदेश यांच्याकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवडीची उत्तरे दिली व कंटेनरमध्ये स्पेअर पार्ट असल्याचे सांगितले। मात्र पोलिसांना संशय बळावल्याने पंचासमक्ष कंटेनरची तपासणी केली। त्यावेळी आतमध्ये किंगफिशर एक्स्ट्रा स्ट्रॉंग प्रीमियम बिअरचे तब्बल 400 बॉक्स आढळून आले। या दारूची विक्री फक्त मध्य प्रदेश राज्यापुरती मर्यादित असताना तिची अवैध वाहतूक केली जात होती। या कारवाईत पोलिसांनी 15,36,000 रुपये किमतीचे बिअरचे बॉक्स, 25 लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा कंटेनर आणि 3,000 रुपयाचा मोबाईल असा एकूण 40,39,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। सूर्यप्रकाश जनहित न्यूज ब्युरो रिपोर्ट सुरेश बागुल, धुळे। बिअरचं कंटेनरची वाहतूक होणार आहे, तर त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे PSI श्री मुंडे साहेब व त्यांच्यासोबत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना करण्यात आलेले होते। त्या अनुषंगाने आज पहाटे सकाळी 2:30 वाजताच्या सुमारास संशयास्पद असलेला कंटेनर हा सिव्हिल हॉस्पिटलच्या बाजूने जात असताना मिळून आला। तर त्या ठिकाणी त्याची शहानिशा केली असता त्या कंटेनरमध्ये जवळपास 400 किंगफिशर बिअरच्या बॉक्स टीन मिळून आलेले आहे आणि त्याची खात्री केली असता त्याच्याकडे कोणत्याही पावत्या वगैरे त्याचं कोणतेही परवानगी त्या चालकाकडे नव्हती। सदर चालकाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। सदर कंटेनरच्या चालकाचं नाव अजय राजाराम वानखेडे असे आहे। सदर प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील चौकशी सुरू आहे। आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी।